त्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते। तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे हे देखील यावेळी उपस्थित होते। तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे 2 शाळकरी मुलं पूजेमध्ये सहभागी झाली होती। दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। पाहूया। कार्तिकी एकादशी सोहळ्याला आज विठुरायाचं हे दर्शन सावळं रूप एबीपी माझाच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहू शकत आहोत। कार्तिकी एकादशीसाठी हजारोंच्या संख्येने भाविक इथं पंढरपूरला आलेले आहेत आणि या दर्शनाचा आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही विठ्ठलाची शासकीय महापूजा झालेली आहे। विठ्ठलाच्या या महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून हिमायतनगर नांदेड येथील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशीलाताई यांचाही समावेश होता आणि त्याच पद्धतीनं यंदा 2 शाळकरी मुलांचा, जिल्हा परिषदेच्या शाळकरी मुलांचा पहिल्यांदाच विठ्ठलाच्या या महापूजेमध्ये समावेश करण्यात आला होता। विठ्ठलाची आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा आता संपन्न झालेली आहे आणि लाखो भाविकांना आता विठ्ठलाचं दर्शन सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, विठ्ठल मंदिर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली। या महापूजेसाठी आणि कार्तिकी एकादशी निमित्त शिंदे शनिवारपासूनच सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले होते। यावेळी त्यांनी कीर्तनाचा आनंद घेतला, तर त्यांनी भजनावर ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता दर्शन मंडप उभारणार असल्याचं देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। या ठिकाणी वारकऱ्यांचा विमा काढला, अनेक योजना आपण वारकऱ्यांसाठी केल्या आणि आता जे आपलं पत्राचं आहे तिथं आपण दर्शन मंडप करतोय ना, 100 किती कोटी, 130 कोटी तेव्हा मंजूर आपण केले आणि त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर दर्शन मंडप उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थाने हे देखील आपल्या वारकऱ्यांना किती तास रांगेत उभं राहावं लागतं, पण ते झाल्यावर एकदम आरामशीर शांतपणे त्यांना 5 तासात दर्शन होईल आणि बसण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत। 21 दिवसांची निवडणूक प्रक्रिया पार पडताना दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते। तर शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती ही निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची गुप्त बैठक पार पडली आहे। बैठकीला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत हे एकत्र आलेले आहेत। रायगड जिल्ह्यातील रोहा शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेले समीर सकपाळ यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। आगामी रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत समीर सकपाळांची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। 2013 पासून तब्बल 12 वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार विराजमान आहेत। यंदा मात्र अजित पवारांच्या बिनविरोध निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटत खोडा घातलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर मोहोळ यांनी 2 पावलं मागे घेतली आहेत। त्यामुळे पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जाते। तर सचिवपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड होण्याची शक्यता आहे।
दिवाळीपूर्वी ढगफुटी सदृश पावसामुळे मराठवाड्यासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे की नाही, उद्धव ठाकरे याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जगाला नवा विजेता मिळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे. आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे 2 संघ हे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना हा दुपारी 3 वाजल्यापासून नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरती रंगणार आहे. दरम्यान भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वी 2005 आणि 2017 अंतिम फेरी गाठलेली होती, पण दोन्ही वेळेस उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलेलं होतं. त्यामुळे आज भारत इतिहास रचणार का, याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश हे देखील देण्यात आले. फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या देखील फलटणमध्ये आता दाखल झाल्यात. या प्रकरणाशी संबंधित सखोल चौकशी केली जाणार आहे. तर या प्रकरणामध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय. सातपुते मॅडमच्या पूर्वी आपल्याकडे एसपी होत्या सातारला, त्यांची नेमणूक झाल्याचं मला या ठिकाणी मगाशी आमच्या एसपीने सांगितलं. आणि त्या सातपुते मॅडम आजच फलटणला आलेल्या आहेत. एसआयटी याच्या मुळाशी जाईल. त्या बिचाऱ्या डॉक्टर महिलेलाही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलायला लावणारे कोण आहेत. एसआयटीमध्ये सगळं निघेल आणि त्याला सगळ्यांना कडक शासन होईल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जरांगेंनी पीडित कुटुंबाकडून घटनेची माहिती घेतली आहे. यानंतर जरांगेंनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन केला आणि एसआयटी गठीत करण्यासंदर्भात चर्चा केली. कुटुंबाचं म्हणणं होतं एसआयटी नियुक्त म्हणून गरजेचं आहे. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडींना फोन लावून एसआयटी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली. आज उद्या 2 दिवसाच्या आत एसआयटीची समिती सगळी गठीत करू. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. प्रस्तुत करते गोविंद मिल्क.